नमस्कार. आज आपण संध्याकाळच्या चहाबरोबर लागणारं खाण्यास काहीतरी करतो ना, त्याच्यासाठी भेळ बनवूया हां. तर त्याच्यासाठी मी कुरमुरे घेतले आहेत आणि चणे, शेंगदाणे आणि डाळ वगैरे म्हणजे पटकन अगोदरच टाकली दाखवायच्या अगोदर. तर ते मिक्स केले चणे, शेंगदाणे, चणा डाळ आणि काबुली चणा हां. आणि त्याच्यासाठी मी टोमॅटो कापून घेतला आहे, कांदा कापून घेतला आहे आणि कोथिंबीर कट करून घेतली आहे. आणि खास त्याच्यासाठी मसाला बनवला आहे. काबुली चणा, 5-6 मिरच्या, लिंबू आणि सैंधव मीठ असं घालून. तर हे आता मी ओतलं आधीच मी हे चालू करायच्या आधी. तर ह्याच्यात मी आता काय कुरमुरे आहेत, चणे, शेंगदाणे आणि चणा डाळ आहे हां. तर त्याच्यात आता कांदा घालते. आणि हा मसाला घालते जो मी आता तयार केला आहे तिखट तिखट तो. चहा बिस्किट, कधी चहा बिस्किट लागतं, कधी हे काय नुसतेच चणे खाणार, तर कधी आता हे करूया, भेळ करूया. कोथिंबीर घालते. घरात बनवलेली भेळ कशी छान असते ना. जरासं लिंबू पिळून घेते. आणि तो मी मसाला जो बनवला आहे ना, मिरच्या, काबुली चणा आणि हे लिंबू अर्ध आणि सैंधव मीठ घालून तो खूप तिखट आहे. त्याच्यामुळे अजून वरून मिरची कापून घालायला नको. आता जरासं सैंधव मीठ घालते हां. तो खूप तिखट आहे असल्यामुळे मिरची अजून कट करून घालायला नको. म्हणजे सगळं बरोबर झालं आहे. मस्त वास सुटला आहे. तो आपण जो मसाला करतो ना, तो ओल्या मिरचीचा वगैरे तो घातला ना, की बाहेरून जशी आपण भेळ आणतो ना आणि खातो, तसं त्याला छानसा असा वास मस्त सुटतो वास घातल्यावर. आणि चवीला पण भेळ छान लागते. चला आता तर हे 10 मिनटात तयार केलं आहे सगळं भेळचं मी. 10 मिनटात तयार झाली आहे छानशी भेळ खायला. तर सर्वांना देते आता. तुम्ही पण असे संध्याकाळी काय आता अजून पाऊस अजून भरूनच येतो आहे. अजून सुरुवातच नाही झाली पावसाला. खूपच वाट बघावी लागते पावसासाठी. तर किती दिवस होऊन गेले. तर आज नुसता काळोख काळोख झाला इकडे मुंबईमध्ये, पण सुरुवात काय झाली नाही आहे. तुम्ही पण अशी घरच्या घरी भेळ बनवा. संध्याकाळी 5 वाजता आपण जी चहा बनवतो त्याच्याबरोबर मस्तपैकी टाईमपास म्हणून घरात. चला मग बाय.